नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या विभागातले म्हणजे रोहा तालुक्यातले आणि मुरुड तालुक्यातले गणपतीचे कारखाने दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही जस्ट इथे आलेलो आहोत. आम्ही आलो आहे मुरुड तालुक्यात बोरली इथे आलेलो आहे. तुम्हाला इथे गणपती दाखवीन तुम्हाला इथले. मित्रांनो, तुम्ही हा जो समोर गणपती पाहताय ही आम्ही पारंकार गावी नेणार आहोत. हा गणपती आहे नामदेव गावडे, माझे तात्या, त्यांचा गणपती आहे. आम्ही तिकडे नेणार आहोत पारंखार गावी. आपण फुलडे गणपती पाहू. वरती बघा. मित्रांनो, तुम्ही मुरुड तालुक्यातले गणपती पाहिलेत. आता मी आलो रोहा तालुक्यात दीव गावात. आता आपण दीव गावातले कारखान्यातले गणपती पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे हनुमानचं काम अजून चालू आहे. अजून हनुमान पूर्ण नाही झालंय. वरती राम लक्ष्मण आहे, मस्त सीन काढलाय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती सुंदर गणपती आहेत. इथे विठ्ठलाची मूर्ती टाईप गणपती काढलाय आणि इकडे आपला कोळी लोकांचा चिंबोऱ्यावर गणपती आहे आणि ह्यातलाच एक आमचा सुद्धा आहे. हा तुम्ही समोर दिसतोय तो माझा गणपती आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर गणपती काढाय मस्त वेगळी चिंबोऱ्यावर मित्रांनो गणपती. आणि इथे तुम्ही पाहू शकता पाळण्यावर गणपती आहे. सुंदर गणपती आहे इकडे. आणि इथे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम छोटीशी लहानशी मूर्ती आहे गणपतीची. किती सुंदर दिसते पहा तुम्ही. आणि मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लालबागच्या राजाच्या दोन मूर्त्या आहेत. किती सुंदर काम केलं आहे. तुम्ही पाहू शकता आखणी वगैरे किती सुंदर आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्वतः इथं महेंद्र कोटोरे यांचा हा गणपतीचा कारखाना आहे. इकडे काम चालू आहे यांचं. आणि मित्रांनो इथे पाहू शकता एकविरे आईच्या सोबत गणपतीचा सीन आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या घरात सुद्धा गणपती आहेत आणि इथे डायमंड लावत आहेत गणपतीला.
आणि इकडे तुम्ही पाहू शकता डायमंड लावून तयार झाला आहे गणपती. किती सुंदर मूर्ती वाटतोय. मित्रांनो पाहू शकता इकडे सुद्धा काम चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता 4-5 घरात गणपती ठेवले, त्याच्यापैकी ह्या सुद्धा घरात गणपती ठेवले. आपण जाऊया पाहायला गणपती. इथे या घरात मोठे मोठे गणपती आहेत, तुम्ही पाहू शकता. ते तुम्ही पाहू शकता डायमंड लावण्याचं काम चालू आहे. किती सुंदर डायमंड लावलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिंबोऱ्यावरचे गणपती बरेच आहेत. आणि इकडे शंकर पार्वती आणि गणपतीचा सीन आहे. अजून इकडे आखणी काम चालू आहे. आखणीचं बाकी आहेत गणपती बरोबरच. आणि ह्या रूममध्ये सुद्धा भरपूर गणपती आहेत. इकडे लाईट नसल्यामुळे थोडा काळोख दिसतोय. मित्रांनो तुम्ही दिवातले गणपती पाहिलेत. आता ह्याच कारखान्याचे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकलेली, तो गाला कोपगण आहे. आपण तिथले जाऊन थोडेसे गणपती पाहूया. मित्रांनो आपण कोपगणच्या इथे आलेलो आहेत. या गाल्यात मी शॉर्ट व्हिडिओ काढलेला, तिथे आपण आलेलो आहोत. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल. आता बघा तुम्ही गणपती रंगवलेले आहेत. सुंदर सुंदर गणपती आहेत. आणि शंकराचा अवतार म्हणून गणपती दाखवलेले आहेत. किती सुंदर काढले पाहू शकता तुम्ही. आणि इथे सुद्धा विठ्ठलाच्या अवतारमध्ये गणपती काढलेले आहे. मित्रांनो मुरुड आणि रोहा तालुक्यातले गणपती तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करा. आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.